नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि हे आहे आपलं गुलाबाचं झाड. तर बरेच जण नेहमी असं म्हणत असतात की गुलाबाच्या झाडाला फुले येत नाही, त्याची वाढ होत नाही, कळ्या येत नाही, व्यवस्थित कटिंग केल्यानंतर फुटत नाहीत. तर त्यासाठी आपण घरच्या घरी काय उपाय केले पाहिजे आणि मी काय करते ते आपण आज बघणार आहोत. तर हे बघा, आमचे गुलाब खूप छान आता फुटून आलेले आहेत. मी कटिंग केलेली होती, तर आता पाऊस पडल्यानंतर एकदम सुंदर असे गुलाब आपले फुटून आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, हे केशरी कलरचं गुलाब आहे आणि माझे बाकीचे जे कलर आहेत ते अजून फुलं त्याला आता लागणार आहेत, कारण मी पूर्ण झाडाची कटिंग केली होती. तर छान छान असे कळ्या येण्यासाठी आणि नवीन नवीन फुटवे फुटण्यासाठी म्हणा किंवा बुरशी वगैरे न लागण्यासाठी, कुठली कीड न लागण्यासाठी आपण घरगुती छान छान असे उपाय करू शकतो. तर एकदम साधे सोपे असतात, आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू असतात. त्यामुळे तर तुम्हाला माहिती, मी वेगळे लिक्विड बनवतच असते. तर हे बघा, छान अशा कळ्या आपल्या गुलाबाला आता लागलेल्या आहेत. तर एकदम नाही का, म्हणजे काही काही झाडांना आता त्या माझ्या एक सबस्क्रायबर आहेत मीनाक्षीताई, त्या म्हणत होते की आमच्या गुलाबा झाडाला एक वेगळीच फांदी येते, तर ती फांदी कट करून टाकली पाहिजे, कारण ती काय होते, ती सगळी हे एनर्जी वगैरे ते सगळे हे करून घेते आणि मग आपल्या बाकीच्या झाडांना पण थोडंसं हे होतं. तिला काय फुलं वगैरे लागत नाही, तर ती फांदी लगेच वरखायला येते, तर ती पूर्ण याच्यापासून कट करून टाकली पाहिजे, जेणेकरून बाकीचं झाड आपलं चांगलं येईल. तर बघू शकता, या अशा प्रकारे आपण छान छान अशा गुलाबाची आपल्या काळजी घेऊ शकतो. तर ज्यावेळेस पाऊस येतो, उन्हाळ्यात झाडं पूर्ण कामातून गेले होते, पण कटिंग केल्यानंतर आणि आता पाऊस पडल्यानंतर खूप छान असे आपले गुलाबाचे झाडं फुटलेले आहेत, जमिनीवरचे पण आणि कुंडीतले पण. तर माझ्याकडे खूप गुलाबाचे झाडं आहेत. आता जसे जसे ते छान पाऊस वगैरे लागेल आणि जसे जसे फुलं येतील त्यावेळेस छान दिसतील. तर कुंडीत पण छान आता आपले गुलाब फुटून आलेले आहेत. तर आपण जर व्यवस्थित काळजी घेतली, कुंडीतल्या झाडांची माती वगैरे व्यवस्थित उकरून दिली, मी आत्ताच माती उकरून दिलेली आहे. तर माती वगैरे आपण छान अशी त्याची मोकळी करून दिली पाहिजे. आता पाऊस आमच्याकडे उघडलेला आहे, बऱ्याच जणांकडे पाऊस नाही आहे सध्या. तरी बघू शकता, अशा प्रकारे आपण या कुंड्या मी मोकळ्या करून दिल्या आहेत आणि छान असे गुलाब आपले कुंडीतले पण फुटलेले आहेत. तर भरपूर सारे कलर आहे गुलाबाचे. ज्यावेळेस फुलं येतील त्यावेळेस तर मी दाखवेलच तुम्हाला. तर या अशा फांद्या ज्या आहेत गुलाब येऊन गेलेल्या, त्या फांद्या आपण कट करून टाकल्यानंतर तिथे आपण हे बघा, ही म्हणजे याला फुलं येऊन गेलेली आहेत, पण ती ठेवली ना तर मग ती काही कामाची नाही, तिला सडते, कीड वगैरे लागते. तर ते कट करून घेऊन आणि आपण तिथे थोडीशी हळद लावून द्यायची, जेणेकरून ती फांदी सडत नाही आणि त्याला कुठलीही कीड वगैरे लागत नाही आणि नवीन त्याच्या साईडने जे फुटून येतात ते छान फुटून येतात. तर हे बघा, मी घेतलेला एक, म्हणजे मी मागेच बनवलं होतं, पाऊस लागला तेव्हाच. आता परत आपण एक थोडीशी हळद घेऊन एक ग्लासभर पाण्यात मी हे हळदीचं पाणी करून घेणार आहे आणि हे गुलाबाच्या झाडाला देणार आहे. तर एकदम साधा सोपा उपाय आहे. तुम्हाला माहिती आहे, हळद कीटकनाशकाचं काम करते, कुठलीही बुरशी वगैरे आपल्या झाडाला लागत नाही, कीड लागत नाही. त्यासाठी आपण अशा प्रकारे, तुमच्याकडे जर जास्त झाडं असतील तर तुम्ही जास्त पाणी घ्या आणि हळदीचं प्रमाण व्यवस्थित घ्या. तर बघू शकता तुम्ही, मी थोडंसं, म्हणजे माझ्या गुलाबाला तर वेगवेगळे लिक्विड असतेच, पण मी हे एक ग्लास फक्त मी बनवलेलं आहे आणि अशा प्रकारे मी हे गुलाबाला पाणी, म्हणजे कुठल्याही झाडाला तुम्ही टाकलं तरी चालतं. नागवेलाला, आता मी दिवशी नागवेल लावला ना, नागवेलाला कुठल्याही झाडाला तुम्ही हळदीचं पाणी देऊ शकता, कारण खूप छान असं हे काम करतं. आपल्या कुठलीही बुरशी वगैरे न लागत, या पाण्यामुळे लागत नाही. तर बघू शकता, आता हे नवीन नवीन जे कट केलेले आहेत ते झाडं फुटत आहेत अजून, तर त्यासाठी मी थोडंसं एक हे करून दाखवलेलं आहे. मी नेहमी करत असते, पण कधी कधी काय होतं ना, लक्षात नाही येतं आणि मग निम्मं काम होऊन जातं आणि मग व्हिडिओ करायचं माझ्या लक्षात येतं, तर त्यामुळे तर राहून जातं कधी कधी. तर हे बघा, किती छान असे आपले गुलाब आता कुंडीतले पण फुटलेले आहेत आणि जे जमिनीवरले आहेत ते पण फुटलेले आहेत. तर खूप छान गुलाब येण्यासाठी आणि छान छान फुटवे फुटण्यासाठी आपण एकदम घरगुती साधा सोपा उपाय घरच्या घरी करू शकतो, कुठलाही खर्च वगैरे लागत नाही. तर हे बघा, आता अशा प्रकारे हे कुंडीतले झाडं फुटलेले आहेत. तर आपले कुंड्या पूर्ण खताने नेहमी भरलेले असतात आणि मी जे जे कट केलेले आहेत त्यांना पण आता नवीन नवीन फुटत चालत असतात. तर खूप छान असे जोमाने आता आपले गुलाब फुटलेले आहेत आणि व्यवस्थित त्याला
फुलकळ्या पण लागलेल्या आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही पण ग्लासभर पाण्यात थोडीशी हळद घेऊन हा उपाय करू शकता. आता कसं आहे थंडी म्हणजे आता तर ऊन पडलं थोडं, पण खूपच थंडी किंवा पाऊस असल्यानंतर थोडंसं आपल्या झाडाला हे होतं, तर नक्की तुम्ही अशा प्रकारे एक ग्लासभर पाण्यात थोडीशी हळद घालून हे तुम्ही पाणी आपल्या झाडाला देऊ शकता किंवा तुम्ही जिथे कट केलेत झाडं तिथे पण तुम्ही ती हळद लावू शकता. तर चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना.